31 डिसेंबर रोजी शिवाजी पुतळा येथे पोलिसांनी केलेल्या नाकाबंदी दरम्यान कोतवाली पोलीस ठाण्या हद्दीत 41 लाख रुपयाची बेकायदेशीर रोख रक्कम जप्त केली आहे। दोन व्यक्तींनी स्कूटीवर ही रक्कम हस्तांतरित करत होते। त्यात प्राथमिक तपासानुसार अहवालाच्या पैसे समावेश असल्याचे दिसून येत आहेत। 30 डिसेंबर रोजी शिवाजी पुतळा परिसरात कोतवाली पोलिसांनी नाकाबंदी केली होती। या नाकाबंदी दरम्यान दोन व्यक्ती स्कूटीवरून 41 लाख रुपयांची बेकायदेशीर रक्कम घेऊन जात असताना पोलिसांना संशय आला। प्रारंभिक तपासामध्ये ही रक्कम हवाल्याचे पैसे असल्याचे निष्पन्न झाले आहे। पोलिसांनी या प्रकरणात सखोल तपासणी सुरू केली असून संबंधित दोन्ही व्यक्तींना ताब्यात घेतले, तसेच त्यांची ऍक्टिवा सुद्धा जप्त केली आहे। पोलिसांनी ही जप्तीची कारवाई करून हवाल्याच्या धंद्यावर आळा बसवण्याचा प्रयत्न केला असून या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे। काल दिनांक 31/12/2024 रोजी माननीय पोलीस आयुक्त साहेब यांच्या आदेशानुसार सर्व नागपूर शहरात नाकाबंदी ठेवण्यात आली होती। पोस्टे कोतवाली हद्दीमध्ये काल दिनांक 31/12/2024 रोजी 31st आणि नवीन वर्ष निमित्त पोस्टे कोतवाली हद्दीमध्ये गांधी गेट शिवाजी पुतळा दरम्यान नाकाबंदी ठेवण्यात आली होती। नाकाबंदीमध्ये PSI माने 5 अधिकारी आणि ट्रॅफिक कर्मचारी असे नाकाबंदी होते। रात्री 8-8:30 वाजताच्या दरम्यान एक मोपेड ग्रे रंगाची ज्यावर दोन इसम येत असताना दिसून आले। ते थोडे संशयित वाटल्याने त्यांना थांबवून त्यांना विचारपूस करण्यात आली आणि त्यांच्याजवळ एक काळ्या रंगाची बॅग मिळून आली। ते बॅग ची पाहणी केली असता त्यांना त्यात कॅश दिसून आले। कॅश बद्दल विचारणा केली असता त्यांनी काही समाधानकारक उत्तर दिले नाही। त्यावरून आम्ही त्यांना पोलीस स्टेशनला आणून पुन्हा विचारपूस केली असता त्या कॅश बद्दल कोणतेही पुरावे त्याच्यापासून मिळून आले नाही। सदर बाबत माननीय SCP DCP पोलीस आयुक्त यांना माहिती देण्यात होती। त्यांच्या आदेशाने कॅशची पाहणी केली असता त्यामध्ये 41,67,300 रुपये मिळून आले। ती संशयित वाटल्याने जप्ती पंचनाम्याप्रमाणे जप्त करण्यात आली आहे। सदर दोन्ही इसमांना विचारपूस केली असता ते एक महिन्यापासून नागपुरात कामानिमित्त आले असून जबलपूरचे व्यापारी आहे, त्या व्यापाऱ्याचे ते साठी काम करतात। पुढील तपास चालू आहे। कोतवाली पोलिसांनी केलेली ही कारवाई महत्त्वाची ठरली असून बेकायदेशीर व्यवहारावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सतत सुरू आहेत। या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे।